किडीली बाई. या बाईमुळे पूर्ण रामायण घडलं. हे हो हे किडीली. विपुलला म्हटलं कुठे जाऊ, विपुल हम युट्यूबवर सर्च करतो म्हणते. मामा आहे दाबेलीवाला आणि उसाचा जो ज्यूसवाला. 19 नंबर आहे. हे कसं पण हे सरळ गेलं उलटं गेलं. का विषय रे हा? अच्छा इकडून 19 झाला काय? तू फेल आहे. दाल मखनीची थोडी टेस्ट हे होती का तुझे बोलवली नाही ना ते बेस्ट. काय डबल ढोलकी आहे मामा तू? एक लपा मी बोल तू लप त्याच्या मागे लप तू त्याच्या मागे लप. हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो नागपूरला. मामाचा पेपर आहे आमच्या, किरण मामाचा. माझंच. तर विपुल पण सोबत आहे. आम्ही येतो. सकाळी सकाळी उठवलं, मामाने त्रास दिला आज. याचं फळ भेटते का नाही पाहू, शेवट पेपर झाल्यावर माहीत होईल. समोरच आहोत. आलो कोराडीला मंदिरात. मामाचा पेपर झाला, आम्ही आलो. मला माहीतच नाही तर हे रामायण मंदिर का हॉल असं काहीतरी म्हणते. आलो. मला मागे फोटो पाठवला होता सुजय म्हणून मित्र आहे माझा, त्यांनी. आत्ता दिसलं, लक्ष गेला का इथं हनुमानची मूर्ती खूप मोठी आहे म्हणून. दाखवतो तुम्हाला. बहुतच बढिया मग. पर पर्सन 30 रुपये घेते तिकीट आहे, पण काही नाही, वर्थ इट आहे. म्हणजे बनवलं यांनी, तगडं बनवलं, खूपच छान आहे. हनुमानजी तिकडं काम थांब, समोर जाऊ ना आपण. बापरे मामा, पाय झोंबत आहे. अरे बाई, बहुतच बढ्या बनवलं. अरे खूप बढ्या बनवलं खरंच, बहुतच चांगलं बनवलं. अच्छा हे म्युझियम सारखं आहे का? खरंच खूप छान आहे. कसं आहे मामा? अरे मी हे असं बघितलंच नाही. फॅब, तसंच जेवायचे फॅब. समाधानी झालं म्हणजे इथं येऊन. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं चांगलं आहे म्हणून. बढिया आहे, मस्त आहे, खूपच छान आहे. रामजी, म्हणजे सुरुवात झाली आता. काही याच्यात लॉजिक काही लागत नाही का याच्यात. आता हे रामजी आपले. आता हे बाकी आपली प्रजा. नाही देवच आहे, संत आहे आपले. एक एक गोष्ट वाढत चालली नाही. हे आपले ज्यांनी रामायण लिहिलं ते कोण? हे नाही माहीत. रवींद्रनाथ टागोर. नाही. का म्हटलं मग? दशरथ महाराज नाही का? हां, यांनी. म्हणजे जसं आपल्याला ते श्रावण बाळाची माहिती सांगितलं होतं आपल्याला की श्रावण बाळाच्या आई वडिलांना चुकून बाण लागला होता दशरथ महाराजांच्या हाताने नाही का? त्या साईडला म्हणजे जेव्हा श्रावण बाळ त्यांच्या आपल्या आई वडिलांना घेऊन जात होते काशीला, होते काशीलाच घेऊन जात होते. मग त्यावेळी त्यांनी तिथं ठेवलं, त्यांना तहान लागली, पाणी प्यायचं होतं. तर मग त्यानंतर त्यांनी श्रावण बाळ हे पाणी पिण्यासाठी गेले एका तलावामध्ये. दशरथ महाराज हे शिकार करण्यासाठी जंगलात जाऊन होते. तिथे गेल्यानंतर मग त्यांना त्या अशा आवाज आला पाणी घेताय पाहून. त्या साईडला बाण सोडला होता आणि त्यावेळी श्रावण बाळाचा जीव गेला, वध झाला. वध म्हणण्यापेक्षा जीव गेला. तर त्यावेळी जेव्हा ते सांगितलं होतं की दशरथ महाराज जसं त्यांचा जो चेहरा डोक्यात होता बस सेम तसाच म्हणजे इथं दिसत आहे की सेम रेखाटी ते काम इथं जसं झालं. अच्छा अच्छा, ठीक आहे ना. आणि खूप मोठा आहे, काही लहान नाही आहे. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. खूप म्हणजे एकदम असं हे नाही, पण मोठं आहे. हे चढवलं जेव्हा नाही का आपल्या मंत्रीचे कपट नाही का ते मंत्र एक राहते म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते मंत्र हे होते. हे किडीली बाई. या बाईमुळे पूर्ण रामायण घडलं. हे हो हे किडीली. हे हो किडीली. डोक्यात भरवलं. हे मग दोष झाला दोघांमध्ये. काही ना मग षडयंत्र केलं की असं असं झालं पाहिजे. 14 वर्षाचं वय हे झाली पाहिजे वगैरे. हे पागल झाले इथे यावेळी. पण तरी रामजी जेव्हा जातानी काही पाय लागून आशीर्वाद घेऊनच गेले. अच्छा. त्यावेळी त्यांचे ते मरण पावले. रामजीचं म्युझिशियम हे भूतो ना भविष्य असं पूर्ण भारतात नसेल कुठं या पद्धतीनं. खरंच खूप छान बनवलं आहे, एक नंबर आहे. पद्धतशीर प्रॉपर पद्धतीनं बनवलं आहे. सर्व सांगितलं आहे. रामायण जे घडलं, जसं जसं घडलं सगळं सांगितलं आहे. आपली भारत माता, हनुमानजी,
मामा संपलंच नाही, मामा संपलंच नाही, अजूनही आहे इकडे. अरे महाराज आहे का? अरे भारत माता आपली. आणि इथं चष्मा लावा लागते, बहुत त्रास होता डोळ्याला, झोप झाली नाही आहे, असा त्रास होता डोळ्याला का भयंकर. आणि इथं हे झालं, इथं छोटी मूर्ती म्हणजे हे छोटी नाही मोठीच आहे, हनुमानजीची इथं या ठिकाणी आहे, या ठिकाणी. इकडे पुन्हा 151 फुटाची मूर्ती बनत आहे, पूर्ण मोठी, अर्धी झाली आहे, कमरेपर्यंत झाली आहे हनुमानजीच्या, बाकी आहे हे इथं. हे कोराडी देवीच्या मागेच कोराडी देवी मंदिर आहे ना, बिलकुल बिलकुल मागेच कोराडी मंदिर हे इकडे, आणि बस त्याच्या मागे आपलं हे मंदिर, म्हणजे आपलं म्हणजे आपलंच आहे सगळं. या ठिकाणी आहे मंदिर हनुमानजीचं, म्हणजे रामायण हॉल म्हणून म्हटलं आहे त्याला, सगळी माहिती दिली आहे. आणि हे आहे कोराडीचं मंदिर, देवीचं मंदिर, आणि हे असं परिसर बनवलं आहे. हा एंट्री गेट. जमल काय नाही कसंच नाही जमणार. आधी इथून रस्ता होता असं सरळ, असं वाटतं ते बहुत भयंकर. आता रस्ता चेंज केला, पूर्ण बदलवला आहे, रूटच बदलवला आहे. आता हे असं बनवलं प्रॉपर. आम्ही निघलो मंदिरातून. आता आम्हाला खायचा आहे लोणी डोसा, मागे खाल्ला होता, बढिया होता, बेस्ट होता. तर आम्ही आता सर्च करत आहोत, म्हणजे जाऊ कुठं खाऊ, कोणत्या ठिकाणी भेटणार म्हणून नाही का. मागे IT पार्ककडे आम्ही खाल्ला होता, आता कोराडीवर. आता विपुल युट्यूबवर सर्च करत. विपुलला म्हटलं कुठं जाऊ, विपुलला आम्ही युट्यूबवर सर्च करतो म्हणते. युट्यूबवर सर्च करत आहे, पाहत आहे आता काय तर. लोणी डोसा ओनली अँड लोणी डोसा कुठं आहे? IT पार्कच भेटला. IT पार्कच का? आम्ही जेव्हा भटाणीला राहत होतो आम्ही, तेव्हा चंद्रपूर खूप दूर म्हणजे खूप काही वाटत होतं एकदम, म्हणजे असं चंद्रपूर. आता चंद्रपुरात राहायला आलो, आम्हाला नागपूर चिल्लर वाटत आहे. चिल्लर म्हणून असं चिल्लर नाही आहे, तगडं आहे, सगळंच आहे इथं. पण जाणं येणं एवढं इझी झालं आहे, आम्ही 1.5 तासात काहीतरी पोहोचलो आज, आम्हाला वेळच नाही लागला. 1.5 तासात टच झालो इथं, लवकर पोहोचलो आम्ही. लवकर निघलो यासाठी की मामाचं चेक इन नाही का म्हणजे रिपोर्टिंग टाईम साला हॉटेलात जातो, चेक इन रिपोर्टिंग टाईम होता मामाचा, त्या हिशोबाने आम्ही निघलो. लवकर पोहोचलो, खूपच लवकर पोहोचलो, 1.5 तासात. तर सांगायचं तात्पर्य हे, गडकरी साहेबांना मस्त रस्ते बनवले. गडकरी साहेबांना रस्ते मस्त बनवले, ठीक आहे, ते तर ठीकच आहे, पण बेस्ट म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. लहान होतो तेव्हा असं वाटे का बापरे नागपूर तेवढा दूर जायचं आहे, लांब जायचं आहे. आता काहीच नाही आहे, नॉर्मल आहे आमच्यासाठी. आता हे नॉर्मल. मुंबई आम्ही आणि निघू शकतो, आम्ही आता पनवेल गोवा निघू शकतो, कारण एवढी प्रॅक्टिस झाली आहे गाडी चालवायची. निघू शकतो. आम्हाला काहीच वाटत नाही का, म्हणजे एवढं लांब चाललो. लोकांना वाटते की कारनं काहून चालले तुम्ही, असं काहून करताय, फ्लाईटनं जा, ट्रेननी जा, ते जमतच नाही, झपतच नाही. 800-900 किलोमीटर आम्ही एका दिवशी खिचलाय कंटिन्यू. तर आम्हाला सवय आहे, तेवढं काही वाटत नाही, पण बेस्ट आहे. तुम्ही कमेंट करा, तुम्ही म्हणत असाल आता निघा पनवेल, आता निघतो. तुम्ही जर म्हणत असाल कमेंट मध्ये सांगा, आता निघ, आता निघतो आम्ही. बस फक्त पैशाचा बजेट बनला पाहिजे. भाई अभी कर्जे में तुम कमेंट में लिख के चर्चे में आएंगे. अभी अमित का पेमेंट होने का है, 10 तारीख है, 12-15 तारीख को पेमेंट होगा, फिर पनवेल चलेंगे अपन. शेर बब्बर शेर हो जाएगा फिर. बटर मिल्क म्हणजे काय? बटर मिल्क म्हणजे मिल्क म्हणजे दूध, आणि बटर म्हणजे हे आपलं तूप, लोणी. अच्छा, लोण्याचं मिल्क म्हणजे दूध, लोण्याचं दूध. ताक बटर मिल्क म्हणजे ताक. साज जे म्हणजे हिंदीत म्हणजे त्याला साज नाही, छाछ. हळूहळू आम्ही आलो हल्दीराममध्ये. आमचं चालू आहे आता का खायचं का प्याचं. म्हणजे विपुल म्हणते बटर मिल्क बोलाव. बटर मिल्क मला माहित होतं, मामाला काय जमणार नाही. मामा आहे दाबेलीवाला आणि उसाचा ज्यूसवाला. ठीक आहे मामा, छाछ पे देन दो. छाछ के काय? बटर मिल्क हो, झेंडून एक सांग. छाछ नाही पित, ताक पिते. ठीक आहे. कोल्ड कॉफी नाही आहे मामा. काय म्हटलं? कोल्ड कॉफी नाही. तू बटर मिल्क घेता? गरम घे ना. नाही, बटर मिल्क नाही. 330 ओनली. थांब ना, अजून बिल वाढवतो मामा, बिल वाढवतो. ओपन ते का ते 300 ओपन. येऊ का डबल? काय
काहीतरी घेऊ. असे धंदे आहे हे. आपणच पैसा द्या, आपणच सगळं करा आणि बिल आपणच द्या. हे घेऊ. किती वेळ लागेल? 5 मिनिट दादा. 5 मिनिट. पंजाबी छोले राईस बाउल. ठीक. टेबल पे नंबर 3 कोणाबस टेबल पे. कुठे रे हे? कसं बघू रे? 19 नंबर आहे. हां, तुम्ही बसा. 19 नंबर आहे. हे कसं पण हे सरळ का विषय रे? हा अच्छा, इकडून 19 झालं काय? हां माहिती. काही खरं नाही आहे. आपणच घ्या, आपणच करा. मामा 19 हे काव आहे? हे 19 आहे का काव? हे का 61 नाही मी सांगतो. काव 67 कुठं लावतो? काव मग 9 नाही ना ते काही नाही. काव आहे? काव 19 वय का 16 वय? हे ॲपल होय. नाही ते बरोबर सांग. 19 वय का 16 वय? का पकडायचं त्याला? पक्का सांग. पक्का ना? हो पक्का. 19 का 16? सांग ना जल्दी. हो तर जल्दी म्हणजे काय थोडं 30 सेकंद राहा आपला. 60 सेकंद राहते ना पेपर देताना. आता दिला तर माहितीच आहे ना. बसा 19 म्हणू शकतो. एवढा 19 म्हणू शकतो. एवढा कठीण प्रश्नच नाही विचारला. 19 म्हणू शकतो. अरे मी लॉजिकली केलं ना. याला पलटून केलं तर याला पर मोबाईल घेऊन येतो. लॉक का करू? आमचा ऑर्डर आला. मागच्या वेळेस मी का बोलावलं होतं विपुल? मागच्या वेळेस ते पनीर बटर मसाला. पनीर बटर मसाला बोलावला होता. आज बोलावला छोले चावल आणि दाल मखनी. आता टेस्ट पाहतो काय विषय आहे. अरे विपुल मी काय म्हटलं, बहुत स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग पण हे स्ट्रॉंग चालेल ना. हो किती रुपयाचं आहे? हो तेच माइंड म्हणजे स्ट्रॉंग आहे, बहुत स्ट्रॉंग आहे. तेच माइंड प्रीमियम नाही ना. त्याला चिली आहे. चिली. हां चिली आहे. चना नाही. इंग्लिश थोडंसं बोल. चना कुठे आहे मामा? बरं एक मामा. बरं बोलवून टाकून. दादा एक यस ब्रो. सुमित ब्रो. जाम हल्दीराम. अपन ने क्या बोला है ये बंदे? अपन ने क्या बोला है? दाल मखनी नहीं. दाल मखनी और राइस बोला है ये मामा हल्दीराम ने. बोल तेच चांगलीच आहे. हा पेपर अभ्यास केला जेवढा ते वेळ दिवला मी लायब्ररीमध्ये ते सफल झालं. मार्क पडेल जे पडायचं आहे ते 35 40 45च्या वर. पण आपण सॅटिस्फाय झालो जे आपण केलं नाही का. खाऊन पाय पहिल्या तू. वर हे काय आहे? छोले आहे, दाल मखनी हे कोणाची चॉईस आहे? आणि राईस. हे चॉईस कोणाची आहे? विपुलचे. हां आणि तुझी चॉईस ती. हे तुझी मगाची तिची चॉईस फेल खराब. झाली. हां तू फेल आहे. कसं आहे, मन राखासाठी नाही का, लहान भाषेचं मन राखासाठी करते. समजून घ्या तुम्ही. जाऊ द्या आता. ह्यासाठी कारण मामाचं लग्न होऊ नाही तर नाही हो, फक्त पुरीच द्यायचं काम आहे. पहिल्यापासूनच. आमचं खाऊन निघलो आम्ही आता टाईट होत. आम्ही तिकडे नाश्ता केला होता म्हणून आता जास्त काय भूक नव्हती. असं बेस्ट होतं. दाल मखनीची थोडी टेस्ट हे होती जास्त. ती तुझे बोलवली नाही ना ते बेस्ट. काय डबल डोलकी आहे मामा तू? एक कुंकू वाजवले आता आता एकाला खुश केले, एका भाषेला आता एकाला तुझे फॉलोअर्स बघितले म्हणून तुझ्यासाठी बोललो. कशासाठी बोललो. छान आहे, बढिया आहे. नागपूर हायवे इकडे ना मामा इकडे ना. बढिया आहे. नागपूर जाताना किंवा वापस येतानाच पडते. हे जाताना क्रॉस करून यायला लागते. त्रास आहे. ब्लॅकआउट झालं नाही. मामा का झालं? अरे ब्लॅकआउट झालं. हे लपा, हे लपा. मी बोल तू लप. त्याच्या मागे लप. तू त्याच्या मागे लप. याचं हे कुठं आहे? त्याला काय बंकर कुठं आहे? बंकर. लाईट गेली इथली. मामा का ब्लॅकआउट झालं. लपा बंकर पाहिजे. बंकर असं बंकर कुठं आहे? हे बंकरच्या खाली जायला लागेल आता.